एवढी कुरकुरीत चकली तयार करण्यासाठी 1 वाटी उकडून कट केलेला बटाटा, 2 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे। आता इथे उकडलेला बटाटा मिक्सरच्या जारमध्ये घालायचं, सारख्या वाटीने अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि याचं छान असं पेस्ट तयार करायचं आहे। तर बघू शकता संपूर्ण पाणी इथे मी वापरलेलं आहे आणि मस्त अशी पेस्ट रेडी झालेली आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आहे। संपूर्ण पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे। एक परात घेतली, यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आणि अर्धा वाटी बेसन घालायचं। इथे लक्षात ठेवायचं आपण संपूर्ण प्रमाण एकाच वाटीच्या सहाय्याने घेतलं। 2 चमचे तेल घालायचं आहे, छान खुसखुशीत होतात चकल्या। अर्धा चमचा ओवा घेऊन त्याला हातावरती मस्त असा क्रश करून घ्यायचा आहे। 2 चमचे पांढरे तीळ घालायचं आहे, खूप खमंग याची टेस्ट येते। पाव चमचा हळद घ्यायची, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित हे जिन्नस एकदा कोरडे एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये तयार केलेली पेस्ट घालायची आहे बटाट्याची आणि व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने छान असं आपण ज्या पद्धतीने पोळीचा कणिक मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे, परंतु इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर घेतलं तर अजिबात पाण्याची आवश्यकता पडणार नाही आणि छान असं स्नॅक्स तयार होतील। सायंकाळच्या चहाच्या वेळच्या नाश्त्यासाठी हा स्नॅक्स एकदम मस्त आहे। मुलं खूप बनवून मागतील। जर या पद्धतीने एकदा जर तुम्ही ट्राय केला तर मुले वारंवार बनवून मागतील। या पद्धतीची ही रेसिपी आहे। तर बघू शकता छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे। इथे अजिबात व्हिडिओ स्किप केलेला नाही, संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला। पाण्याचा वापर अजिबात झालेला नाही। छान पीठ मळून झालं। आता याला 5 ते 7 मिनिटांसाठी झाकून रेस्ट करण्यासाठी ठेवायचं। 7 मिनिटे झालेली आहेत। थोडं हाताला तेल लावून एकदा मळून घ्यायचं आहे कणिक। छान असं गोळा सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये थोडासा पीठ घ्यायचा आहे, म्हणजेच रोल करून घ्यायचं आपल्याला आणि चकल्याच्या साच्यामध्ये घालायचं आहे। तुमच्याकडे ज्या पद्धतीचा चकल्याचा साचा असेल त्यामध्ये तुम्ही हा पीठ घालू शकता आणि छान असं चकल्या पिळून घ्यायचे आहेत। थोडंसं सोऱ्याला तेल लावून घेते आणि इथे चकलीची चिपडी लावलेली आहे। छान दाबून कणिक भरायचं आपल्याला। इथे एक्स्ट्रा झालेलं पीठ मी इथे काढून घेते। आता झाकण लावायचं आहे। तर पाहू शकता छान अशी काटेरी चकली तयार झालेली आहे। आता डायरेक्टली आपण तेल गरम झालं की तेलामध्ये सोडायचं। तुम्हाला वाटलं तर छोट्या छोट्या कागदावरती बनवून नंतर फ्राय केलं तरीही चालेल, परंतु मी डायरेक्ट ओबडधोबड अशी चकली तयार करणार आहे। 1 मिनिट झाल्याच्या नंतरच आपल्याला चकलीची साईड चेंज करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम हाय ठेवली तर बाहेरून डार्क कलर येईल आणि आतमधून कच्ची राहू शकते। त्यामुळे मीडियम फ्लेमवरती छान अशी कुरकुरीत चकली फ्राय करून घ्यायची। पाहू शकता की खूप सुरेख असा कलर आलेला आहे आणि भरपूर अशा आपल्या चकल्या तयार। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। थँक्यू।